नमस्कार, मी श्रीरंग खरे. NDTV मराठीच्या दिवाळी स्पेशल मनी टाईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. यंदा NDTV मराठीची पहिली दिवाळी आहे. या निमित्तानं तुम्हा सगळ्यांना पुढील वर्ष खऱ्या अर्थानं भरभराटीचं जावो यासाठी आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीचे पर्याय घेऊन आलेलो आहे. मराठी गुंतवणूकदार गेल्या काही वर्षात थेट शेअर बाजाराकडे वळलाय. मुहूर्ताच्या दिवशी कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करायची याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत गुंतवणूक सल्लागार महेश चव्हाण, मार्केट स्मिथ इंडियाचे डायरेक्टर ऑफ रिसर्च मयुरेश जोशी आणि ट्रेड बुल्स इंडियाचे VP रिसर्च सच्चिदानंद उत्तेकर. तुमच्या तिघांनाही दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा. सुरुवात करूया महेश चव्हाण यांच्याकडनं. महेशजी, मुहूर्ताच्या आधीच बाजार चांगलाच खाली आलेला आहे. ही गुंतवणुकीची सुवर्ण संधी मानायची का? नक्कीच ही संधी मानू शकतो, कारण उद्या जो आपला मुहूर्त ट्रेडिंग जी असते, जी गेल्या 150 वर्षाची परंपरा आहे, तर प्रत्येक खरेदीमध्ये म्हणजे मार्केट जो खाली येतो तो प्रत्येक वेळेला खरेदीची संधी असते. फक्त गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ती लॉंग टर्मसाठी खरेदी असायला पाहिजे. तर त्यामुळे नक्कीच हे मार्केट जे खाली येते 10-15% जे करेक्शन आहे, तर अशा वेळेला तुम्ही लॉंग टर्म गुंतवणुकीसाठी इथे चांगल्या लेवलला खरेदी करू शकता. दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी मोतीलाल ओसवालचे टॉप पिक्स काय आहेत आपण ग्राफिक्सवर बघूया, या वॉलवर बघूया आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. ICICI बँक आजचा भाव आहे 1253 रुपये आणि पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट जे देण्यात आलेले आहेत 1400 रुपये. HCL टेकचा आजचा भाव 1845, पुढील टार्गेट 2300 रुपये. पुढील दिवाळीपर्यंत हे टार्गेट आहे. कंपनीचं नाव आहे L&T, आजचा भाव आहे 3445 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट आहे 4250 रुपये. टायटन कंपनीचा आजचा भाव आहे 3332 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट या कंपनीसाठी 4300 आहे. झोमॅटो आजचा भाव आहे 254 रुपये, पुढील दिवाळीचं टार्गेट दिलेलं आहे 330 रुपये. आपण बघतोय मोतीलाल ओसवाल यांचे टॉप पिक्स आहेत दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगसाठी. महेशजी, आपण बघतोय स्क्रीनवर मोतीलाल ओसवाल यांची दिवाळी पिक्सची लिस्ट बघतोय, तर तुम्ही गुंतवणूकदारांना ही लिस्ट बघून काय सांगाल? तुम्ही ज्या पद्धतीने वेगवेगळ्या मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं, तर मुहूर्त ट्रेडिंगमध्ये ह्या पुढील वर्षापर्यंत, पुढच्या मुहूर्त ट्रेडिंगपर्यंत कोणते शेअर्स चांगल्या पद्धतीने परतावा देतील, तर ही जी लिस्ट आहे, तर या लिस्टमधून तुम्ही तुमच्या उद्याचे जो मुहूर्त ट्रेडिंग आहे 1 तारखेचा, त्याच्यामध्ये तुम्ही लॉंग टर्म गुंतवणूक म्हणजे 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षासाठी खरेदी करू शकता. HDFC सिक्युरिटीजने मुहूर्त ट्रेडिंगसाठी कुठले स्टॉक सजेस्ट केलेले आहेत आपण बघूया. बँक ऑफ इंडिया आजचा भाव आहे 105 रुपये, पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट आहे 132 रुपये. ज्योती लॅब्स आजचा भाव आहे 528 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट आहे 600 रुपये. NCC आजचा भाव आहे 300 रुपये आणि दिवाळीपर्यंत, पुढच्या दिवाळीपर्यंत टार्गेट आहे 363 रुपये. त्यानंतरचा स्टॉक त्यांनी दिलेला आहे L&T फायनान्स, आजचा भाव आहे 168 रुपये, पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट 219 रुपये देण्यात आलेलं आहे. SBI आजचा भाव आहे 805 रुपये आणि पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट दिलेलं आहे 960 रुपये. आता पाहूया IDBI कॅपिटल्सने दिवाळी पिक्स काय सजेस्ट केलेले आहेत. APL अपोलो आजचा भाव आहे 1559 रुपये आणि पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट 1964 रुपये. सिटी युनियन बँक आजचा भाव आहे 153 रुपये आणि पुढील दिवाळीपर्यंत टार्गेट देण्यात आलेले आहे 200 रुपये. DLF लिमिटेड आजचा भाव आहे 859 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट दिलेलं आहे 1075 रुपये. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेड आजचा भाव 524 रुपये, पुढील दिवाळीचं टार्गेट दिलेलं आहे 680 रुपये. टाटा मोटर्स आजचा भाव आहे 894 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट दिलेलं आहे 1162 रुपये. यानंतर ॲक्सिस सिक्युरिटीजने कुठले पिक्स दिलेले आहेत ते आपण बघूया. कंपनीचं नाव आहे ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेड, आजचा भाव 2174, पुढील दिवाळीचं टार्गेट 3000 रुपये देण्यात आलेलं आहे. कंपनीचं नाव आहे अरविंद स्मार्ट स्पेसेस, आजचा भाव आहे 789 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे 1085 रुपये.
त्यानंतरचा स्टॉक आयनॉक्स विंड लिमिटेड, आजचा भाव आहे 206 रुपये. पुढील दिवाळीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे 270 रुपये. KPIT टेक, आजचा भाव आहे 1690 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे 2150 रुपये. आणि इंडियन हॉटेल्स कंपनी, आजचा भाव आहे 656 रुपये. पुढील दिवाळीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे 800 रुपये. आदित्य बिर्ला कॅपिटल, स्टॉक्स अँड सिक्युरिटीजचे कुठले पिक्स आहेत आपण बघूया. CCL प्रोडक्ट्स, आजचा भाव आहे 648 रुपये. पुढील दिवाळीचं टार्गेट आहे 850 रुपये. सायंट DLM, आजचा भाव आहे 692 रुपये. पुढील दिवाळीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे 900 रुपये. फेडरल बँक, आजचा भाव आहे 195 रुपये आणि पुढील दिवाळीचं टार्गेट देण्यात आलेलं आहे 240 रुपये. लेमन ट्री हॉटेल, आजचा भाव 123. पुढील दिवाळीचं टार्गेट 160 रुपये देण्यात आलेलं आहे. यथार्थ, आजचा भाव आहे 630. पुढील दिवाळीचं टार्गेट आहे 850 रुपये. मुहूर्त ट्रेडिंग केल्यानंतर बाजार पडला तर गुंतवणूकदारांनी काय करायचं? यासाठीच मुहूर्त ट्रेडिंग मध्ये खरेदी करताना लॉंग टर्म ध्येय, आपले कमीत कमी 3 ते 5 वर्षाची ध्येय लक्षात घेऊन गुंतवणूक करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने सोनं खरेदी, घर खरेदी ही केली जाते ती अशाच पैशामधून केली जाते की त्याची कॅपॅसिटी आहे. त्यामुळे मार्केटचा उतार चढाव हा चालूच राहणार आहे, कारण तो जागतिक अर्थकारणातून तयार होतोय. मार्केटचे जे करेक्शन असतील किंवा तेजी असेल, मंदी असेल, तर गुंतवणूकदारांनी पहिलं म्हणजे ही जी लिस्ट आहे या लिस्टवर स्वतःचाही अभ्यास करायचा आहे. त्यांच्या जो सोबत काही ब्रोकर असेल किंवा गुंतवणूक सल्लागार असेल त्याच्याशी चर्चा करायची आणि पोर्टफोलिओ अलोकेशन नुसार खरेदी करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने आज सगळे ब्रोकिंग हाऊस स्वतःची एक लिस्ट हे करतात, ते कोणीही सांगत नाही की तुमची गुंतवणूक एकाच शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तर ह्या कंपन्या आहेत, जसा एक बास्केट पोर्टफोलिओ असतो त्या पद्धतीने प्रत्येक गुंतवणूकदाराने स्वतःच्या कॅपॅसिटीनुसार, ज्याची कॅपॅसिटी ₹1,00,000 आहे, त्यांनी 10,000 10,000 रुपये हे करून 10 शेअर्समध्ये गुंतवणूक केलं कधीही चांगलं. तर पहिलं गुंतवणूकदारांनी लक्षात घेणं की पोर्टफोलिओ अलोकेशन नुसार लॉंग टर्म, दीर्घकालीन गुंतवणूक करण्यावर यावर फोकस करावा, नाही की 1 किंवा 2 महिने किंवा पुढच्या दिवाळीच्या याच्यावर. बरोबर. धन्यवाद महेशजी. आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत आणि आपण सगळ्या गुंतवणूकदारांना सातत्यानं हे सांगण्याचा प्रयत्न करतो की गुंतवणूक सल्लागार जे असतात त्यांची मदत घेऊनच तुम्ही गुंतवणूक करा, कारण तसं केलं तरच तुम्हाला परतावा किंवा फायदा चांगला मिळतो. अन्यथा तुमची गुंतवणूक ही घाट्याचा सौदा ठरू शकते. एक ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी. ब्रेकनंतर या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मयुरेश जोशी यांच्याकडे जाणार आहोत. मयुरेशजी, आपण बघतोय की गेल्या दिवाळीपासून या दिवाळीपर्यंतची जर परिस्थिती आणि त्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला, अभ्यास केला, तर तुमचं त्याबद्दलचं काय मत आहे? पहिलं तर मार्केट फेअर इंडियातर्फे NDTV मराठीच्या सर्व दर्शकांना ही दिवाळी सुखाची, समृद्धीची आणि आनंदाची जावो हीच आमची अपेक्षा. मे दिस बी अ इयर फुल ऑफ हेल्दी, वेल्दी अँड अ प्रॉस्परस न्यू इयर एज वेल. जिथपर्यंत मार्केटचा एक विषय राहिला, मागच्या 3 वर्षात जी आपण बाजारात तेजी बघितली, ही लिक्विडिटीमुळे आणि बऱ्याच फॅक्टर्स जे मार्केट इग्नोर करत होतं. म्हणजे आपण 3 युद्ध पण बघितली मागच्या 3 वर्षात, तरी मार्केटला काही त्याच्यावर फरक किंवा असर पडला नाही. हवेवर आय थिंक आता आपण जेव्हा ह्या दिवाळीत एक एंट्री करतो आहे, तेव्हा असं लक्षात येतंय की US प्रेसिडेन्शियल इलेक्शन्समध्ये काय होणार आहे. बॉन्ड यील्ड्स अमेरिकन मार्केटमध्ये वर चालले आहेत. काय रेट कटचा सायकल थोडा स्लो दिसेल रादर दॅन अन ऍक्सेलरेटेड सायकल, आणि ग्लोबल मॅक्रोज कसे प्ले आउट होतील हे जाणणं खूप महत्वाचं आहे. इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये जर आपण बघितलं तर जे कॉर्पोरेट अर्निंग्स आहेत, जे खूप एक महत्वाचं एक भागीदार असतो मार्केटसाठी, ते थोडे सॉफ्ट झालेले आहेत मागच्या एका क्वार्टरमध्ये, आणि ह्या क्वार्टरच्या नंबर्समध्ये पण सॉफ्टनेस दिसतोय. मिड कॅप IT आणि थोड्या बँक्सनी चांगलं प्रदर्शन दिलं आहे, पण जनरली असं वाटतंय की कॉर्पोरेट अर्निंग ह्या वर्षासाठी थोडे सॉफ्टच राहतील. अल्टिमेटली मार्केट्स
जे असतात ते कॉर्पोरेट अर्निंग्सवर ग्रो होतात आणि कुठे ना कुठे आय थिंक ह्या वर्षासाठी ॲटलिस्ट थोडे मॉडरेशन रिटर्न एक्सपेक्टेशन केले पाहिजेत. एक 15 ते 18% रिटर्न एक्सपेक्टेशन जर आपण मानून चाललो, लुकिंग ॲट ऑल ग्लोबल मॅक्रोज आणि जी इंडियाची प्लेसमेंट आहे जी खूप सुपिरियर आहे कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द ग्लोब मॅक्रोज आणि मायक्रोजवर, तर इंडियन मार्केट्स कदाचित आउट परफॉर्म करू शकतील. पण थोडे रिटर्नचे एक्सपेक्टेशन ह्या वर्षासाठी मॉडरेट केले पाहिजे. ट्रेड बुल्सचा अंदाज काय आहे आपण बघूया. कॉनकॉरचा त्यांनी एक बायचा एक रेटिंग दिलेला आहे दिवाळी मुहूर्तसाठी टॉप पिक्स म्हणून. आजचा भाव आहे 820, दिवाळीपर्यंतचा टार्गेट 1190 रुपये. ऑलेक्ट्राचा आजचा भाव आहे 1622 रुपये, पुढील दिवाळीपर्यंतचा टार्गेट आहे 2530 रुपये. IRCTCचा ट्रेड बुल्सने बाय कॉल दिलेला आहे, आजचा भाव आहे 829 रुपये आणि पुढील दिवाळीपर्यंतचं टार्गेट 1220 रुपये. ABFRL आजचा भाव आहे 312 रुपये आणि पुढील दिवाळीचा टार्गेट आहे 460 रुपये. BSL आजचा भाव 374 रुपये आणि पुढील दिवाळीपर्यंतचा टार्गेट आहे 580 रुपये. उत्तेकरजी, तुमचे दिवाळी पिक्स किंवा तुमचे दिवाळी सजेशन्स काय आहेत? NDTV प्रॉफिट मराठीच्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या शुभ प्रसंगी दोन इन्व्हेस्टमेंट ऑपॉर्च्युनिटीज मी इथे प्रेझेंट करत आहे. हे दोन्ही स्टॉक्स पब्लिक सेक्टर फोकस्ड राहिलेत आणि ज्या प्रकारे मार्केटने एक संधी दिली आहे, ऑलमोस्ट दोन्ही स्टॉक्समध्ये एक चांगली डिक्लाईन बघितली गेली आहे. पहिला स्टॉक आहे कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, जी एक पब्लिक सेक्टर एंटरप्राइज आहे. एक लीडिंग फ्रेट अँड ट्रान्सपोर्ट टर्मिनल्स ऑपरेशन हँडल करणारी ही इंडियाची कंपनी आहे. ज्या प्रकारे आता डेटा प्लेस्ड आहे, प्राइस ॲक्शन त्याच्या 200 डे प्राइस ॲक्शन 200 वीकली एक्सपोनेन्शियल ॲव्हरेजच्या सपोर्ट बेसच्या इथे कुठेतरी प्लेस्ड आहे. आणि मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही बघितलंय की हा पर्टिक्युलर जो ॲव्हरेज आहे तिथे एक चांगला डिमांड ह्या स्टॉकला मिळाला आहे. आणि त्याच प्रकारे करंट डेटा प्लेस्ड आहे. रिवॉर्ड टू रिस्क अपॉर्च्युनिटी फार ब्रिलियंट आहे. सो मला वाटतं की एक वर्षाच्या टाइम फ्रेममध्ये परत हा स्टॉक एक चांगला रिबाउंड दाखवेल. 1190-1200च्या टार्गेटसाठी हा इथे अक्युमुलेट करण्याची रेकमेंडेशन आहे. स्टॉप लॉस तुम्हाला 770 च्या आसपास लावायचं ऑन अ वीकली क्लोजिंग बेसिस. जो दुसरा स्टॉक आहे तो आहे ओलेक्ट्रा ग्रीन ट्रेक. ज्या प्रकाराने इथे पण एक चांगला कन्सॉलिडेशन नजर आलाय. एक बुलिश पेंडेंट फॉर्मेशन आहे याच्या मंथली आणि वीकली चार्ट्सवरती. डिस्पाइट ऑफ मार्केट वीकनेस रिलेटिव्हली हा एक फारच स्टेबल आणि कॉन्फिडंट स्टॉक राहिला आहे. जर आपण 2 महिन्याचा कालावधी बघू, ज्या प्रकारे इथे पण एक पॅटर्न इव्हॉल्व्ह होत आहे. ह्या पॅटर्नचे टार्गेट लगभग 2530च्या आसपास प्लेस्ड आहे. तर ऑलमोस्ट 56% अपसाईड इथे अवेलेबल आहे. स्टॉप लॉस तुम्हाला 1370च्या आसपास लावायला हवा ऑन अ वीकली क्लोजिंग बेसिस. मयुरेशजी, गेल्या 7 दिवसांच्या एकूण ट्रेडिंगकडे आपण नजर टाकली तर बाजार सातत्याने खालती येतोय, तर अशा वेळेला प्रॉफिट बुकिंग करणं हे आत्ताच्या घडीला योग्य ठरेल का? जर तुम्ही जेन्युइनली एक मीडियम टू लॉंग इन्व्हेस्टर आहात तर अशा करेक्शन्सला घाबरलं नाही पाहिजे. कारण का आपण मागच्या जे एक बुल मार्केट झालेलं 2000 आणि 2004 मध्ये आणि इनफॅक्ट 2004 पासून 2008 मध्ये जे इव्हन मॅसिव्ह बुल मार्केट झालेलं त्याच्यात अशी करेक्शन्स येत गेलेली. ऑब्व्हियसली आय थिंक जे लिडरशिप स्टॉक्स आहेत, म्हणजे जे आपण निफ्टीचे स्टॉक्स मानू किंवा मिड कॅपमध्ये पण ज्या इंडस्ट्रीज किंवा सेक्टर्सला ते रिप्रेझेंट करतात त्याच्यामध्ये त्याची लिडरशिप पोझिशन आहे, असे स्टॉक्स ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम चांगलं करण्याची अपेक्षा आपण राखू शकतो. 2 कारणांसाठी. एक, जे मॅनेजमेंट असतं त्यांना माहिती असतं की सिक्लिकल कंडिशन्स मधनं कसं कंपनीला बाहेर काढायचंय. अँड ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम जे अर्निंग्स ट्रॅजेक्टरी असते ही सुपिरियर असते कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द पॅक. आणि दुसरं, बऱ्याचशा या कंपनीमध्ये जे आपण कॉर्पोरेट गव्हर्नन्स बघतो, जे रेग्युलेटरी कन्सर्न्स बघतो, हे मिसिंग असतात. कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इश्यू नसतात. रेग्युलेटरी कंप्लायन्सेस आर फॉलोड कम्प्लिटली. आणि ह्याच्या कारण आणि ह्याच्या परिस्थितीत या कंपनीज डू रिलेटिव्हली बेटर. तर माझ्या हिशोबाने आय थिंक इंडियन मार्केट स्ट्रक्चरली एक खूप स्ट्रॉंग ग्रोथ स्टोरी आहे. पुढच्या 1-2 वर्षासाठी नाही, पुढच्या 10 वर्षासाठी. अशा ग्रोथ स्टोरीमध्ये मार्केट्स कधी एक लिनियर मुवमेंट देत नाही, म्हणजे कधी एक स्ट्रेट दिशेत जात नाही.
मागच्या 2 वर्षात कदाचित मार्केट 5% जास्ती खाली पडलं नसेल, पण जर करेक्शन झाले बुल मार्केटमध्ये तर जेन्युइन लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सनी घाबरू नये. जर तुमच्याकडे क्वालिटेटिव्ह स्टॉक्स आहेत, लीडरशिप स्टॉक्स आहेत, तर त्यांच्याबरोबर राहावं. कारण का पुढच्या 8 ते 10 वर्षात जी अर्निंग्स ग्रोथ आणि इंडिया स्टोरी आहे ही अजून इव्हॉल्व्ह होणार आणि दिस स्टोरी विल कीप ऑन ग्रोईंग कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड. मयुरेशजी, दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगसाठी कोणकोणते पिक्स घ्यावेत? तुमचं सजेशन्स काय, तुमचा सल्ला काय आहे? तर माझ्या हिशोबाने आय थिंक जी डोमेस्टिक स्टोरी आहे ज्याच्यावर आपण बुलिश आहोत, बँक्सला सहभाग करायलाच लागेल. कारण का जर आर्थिक मदत इंडस्ट्रीज आणि ग्रोथ ओरिएंटेड सेक्टर्सला नसेल तर कुठलाही देश ग्रो होणार नाही. म्हणून लार्ज कॅप बँक्समध्ये ICICI बँक, ॲक्सिस बँक जर डिक्लाइन्सवर भेटले ही तुमच्या वॉचलिस्टवर जरूर ठेवा. आम्हाला वाटतं बँकिंग इंडस्ट्री शुड डू रिलेटिव्हली बेटर ओव्हर द नेक्स्ट फ्यू क्वार्टर्स आणि इयर्स. अर्थात डिपॉझिट रिलेटेड जे इश्यूज आपण बघितलेले आहेत किंवा जे आपण एक्सपेक्ट करतोय ते बँक्स विल मॅनेज दॅट थ्रू ट्रेजरी ऑपरेशन्स ऑर अदरवाईज. पण आय थिंक व्हॅल्युएशनच्या प्रमाणे आणि प्राइस ॲक्शन प्रमाणे जसं आम्ही बघतो मार्केट स्पीट इंडियाला स्ट्रॉंगली प्लेस्ड आहे. इंडियन मॅक्रोजला रिप्रेझेंट करणारी कंपनी L&T, ह्याला पण तुम्ही रडार आणि वॉचलिस्टवर ठेवलं पाहिजे. कारण का जर भारत हा देश ग्रो होणार आहे ॲट अन एक्सपोनेन्शियल पेस कम्पेअर्ड टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड, आय थिंक जे L&T काम करतं बऱ्याच क्षेत्रात जिथे सहभाग लागतो, हेवी इंडस्ट्रीज असो, कॅपिटल एक्सपेंडिचर असो, इन टर्म्स ऑफ मेट्रोज, इन टर्म्स ऑफ हायड्रोकार्बन्स, डिफेन्स, या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये L&T प्रेझेंट आहे. आणि ह्याच्यामुळे मला वाटतं की जर भारत हा ग्रो होणार आहे ॲट अन एक्सपोनेन्शियल पेस, L&T मिरर करतो भारतचा मॅक्रो आणि भारतची ग्रोथ. तर कुठे ना कुठेतरी L&T जसा स्टॉक तुमच्या वॉचलिस्टवर किंवा रडारवर असला पाहिजे. लास्ट बट नॉट द लिस्ट, आय थिंक IT क्षेत्र, सर्व्हिसेस एक्सपोर्ट जे आपण म्हणतो, आणि IT क्षेत्र जे ह्याला स्ट्रॉंगली सपोर्ट करतं रेव्हेन्यूजच्या बळावर आणि रेमिटन्सेसच्या बळावर पण. कारण का त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे आपल्या एक्सपोर्ट्स मार्केटमध्ये हे सबस्टॅन्शियल आहे आणि सबस्टॅन्शियली ग्रो होत राहणार आहे. तर माझ्या हिशोबाने जसे स्ट्रॉंग कंपनीज परफॉर्म करतात ओव्हर द नेक्स्ट फ्यू इयर्स, जसे यांचे कॅश फ्लोज आहेत, जशी यांची स्ट्रॉंग बॅलन्स शीट आहे, इन्फोसिस किंवा HCL टेक सारख्या कंपनीज तुमच्या रडारवर नक्की असल्या पाहिजेत. ह्या जर डिक्लाइन्सवर मिळाल्या आणि जर लोअर बेस यांनी बनवले तर मला वाटतं एक चांगला निवेशाचे एक संबंध किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते. आणि त्या हिशोबाने मला वाटतं आय थिंक हे जे 3 कोर सेक्टर्स आहेत डोमेस्टिकली फोकस्ड, जे इकॉनॉमीला सपोर्ट करतात आणि करतील, यांच्यावर नजर आणि फोकस असला पाहिजे. सच्चिदानंदजी, महेशजी आणि मयुरेशजी, तुम्हाला तिघांनाही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले खूप खूप आभार. तसंच दिवाळीच्या तमाम प्रेक्षकांना आम्ही शुभेच्छा देतोय आणि या कार्यक्रमात इथेच थांबतोय. हॅपी दिवाळी, हॅपी इन्व्हेस्टिंग.